स्माइल वेलकम. आजच्या या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आजचा आपल्या सेशनचा डे 5, 5वा दिवस. शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. आपण भेटणार आहे डे 6 साठी मंडेला आपल्या नियमित वेळेवर. सगळ्यांनी नोट करून घ्यायचं आहे. आपला आता जो क्लास आहे तो सोमवारी होणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. आपला क्लास आता सोमवारी होणार आहे. आजच्या सेशन नंतर म्हणजे डे 6 आपलं मंडेला, परत मंडे टू फ्रायडे 5 दिवसांचं सेशन आपलं बाकी राहणार आहे, जे आपलं नेक्स्ट वीक मध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत. आज आपण बघणार आहे रेकीचे 5 तत्व आणि रेकी कशा पद्धतीने वापरायची आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने सकारात्मक उपाय करू शकतो याचं सगळं नॉलेज आपण घेणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट टुडे सेशन. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. रेकीची 5 तत्वे. तर रेकी ही जी ऊर्जा आहे कशा पद्धतीने आपल्यापर्यंत आली, तर रेकी स्पर्श चिकित्सा म्हणून जगामध्ये ओळखल्या जाते. मी तुम्हाला सांगितलं हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते. पण ही रेकी ऊर्जा मोस्टली जपानमध्ये विकसित झाली. म्हणजे भारतातनं लोप होऊन किंवा भगवान बुद्धांनी कमलसूत्र ग्रंथामध्ये त्याचं नॉलेज दिल्यानंतर कालांतराने ही लोप होऊन जपान मधले एक जे पीएचडी व्यक्ती होते, जे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, त्यांचं नाव होतं प्रोफेसर पार्क जे उसर. सॉरी, पार्क जे उसर नाही, डॉक्टर मिकाऊ उसाई. आता आता जस्ट सुजोगची बॅच झाली म्हणून माझ्या डोक्यामध्ये पार्क जेऊ सर आहेत. कारण जस्ट 2 ते 3 सुजोगची बॅच घेऊन 3 ते 4 रेकीची बॅच चालू केली. तर प्रोफेसर पार्क जेऊ सर हे सुजोगचे इन्व्हेंटर आहे आणि डॉक्टर मिकाऊसी हे रेकीचे इन्व्हेंटर आहे. तर लगेच 2 ते 3 मध्ये 3 ते 4 मध्ये तेवढे गोंधळ झाला. सॉरी फॉर दॅट. तर डॉक्टर मिकाऊसी यांनी रेकी ऊर्जा जपानमध्ये विकसित केली. ठीक आहे. आता ही ऊर्जा, ते डॉक्टर होते, पीएचडी होते, ते एक दिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की जगामध्ये संपूर्ण दुःखांचं निवारण करणारी अशी काही ऊर्जा आहे का? तर तेव्हा त्यांना जो काही मिकाऊसींचा अभ्यास झालेला होता, त्यांना असं वाटलं की हो, अशी कुठेतरी ऊर्जा विकसित झालेली आहे. पण हाऊ टू यूज दॅट एनर्जी हे त्यांना माहिती नव्हतं. आणि म्हणून म्हटलं जातं की 7 वर्ष त्यांनी काशीमध्ये येऊन वास्तव्य केलं. काशीमध्ये येऊन वास्तव्य केलं वाराणसीला, आणि तिथे त्यांनी वेदांचा अभ्यास केला. तिथे त्यांना याचा बोध मिळाला. बौद्ध धर्माचा ग्रंथांचा जे काही तेव्हा अवेलेबल होते त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यात त्यांना मिळालं. पण हाऊ टू यूज दॅट एनर्जी, परत त्यांच्या डोक्यामध्ये तोच प्रश्न होता. ऊर्जा तर आहे, स्पर्शाच्या माध्यमातून आपण हील तर करू शकतो, पण कसं करायचं? मग त्यांना एक असं म्हणा की चेतना प्राप्त झाली की प्रत्येक व्यक्तीने ध्यान साधनेमधनं ऊर्जांचा आविष्कार केलेला आहे, नवीन सिद्धी प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून ते जपानमध्ये माउंट कोरियामा, गुगलवर सर्च करू शकता, जिथे आज रेकीचं मंदिर आहे, माउंट कोरियामा इथे जाऊन त्यांनी तपश्चर्या केली. आज मंदिर आहे, तेव्हा जंगल होतं. पहाडीमध्ये निर्जन स्थानी जाऊन त्यांनी ते 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करायचं ठरवलं. 21 दिवस डॉक्टर मिकाऊसींनी तपश्चर्या केल्यानंतर 20 दिवस झाले होते. 20 दिवस मोजण्यासाठी त्यांनी एका छोट्या पिशवीमध्ये दगड भरले होते. एक दगड टाकला खाली, दुसरा दगड टाकला, म्हणजे प्रत्येक दिवसानंतर त्यांनी एक एक दगड खाली टाकला. ते दगड खाली टाकल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं, 20 दिवस झाले, अजून मला काहीच जाणवलं नाही. मी ज्या गोष्टीसाठी एवढी तपश्चर्या केली, माझ्या आयुष्याचे एवढे वर्ष दिले, मला म्हणजे कदाचित त्यांना म्हटलं की मी हताश झालोय. पण त्याच रात्री ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. जो शक्तिपात तुमचा दिव्य रेकी शक्तीचा आपण पुढच्या मंगळवारी, बुधवारी करू. मंगळवारीच करू आपण. मंगळवारी जो आपला शक्तिपात होईल सकाळी पहाटे 5:15 वाजता, तो युनिव्हर्सनी त्यांचा केला. आता तुम्ही म्हणाल, मॅडम मग आम्हाला शक्तिपात तुम्ही का करून देणार आहे? जर तुम्हाला मिकाओसिन सारखा शक्तिपात पाहिजे, तर डॉक्टर आपल्या भगवान बुद्धांना 12 वर्ष लागले तपश्चर्या करायला. ऋषी मुनींनी आपण ऐकलं की शेकडो वर्ष तपश्चर्या केली. डॉक्टर मिकाओसिंनी ते 21 दिवसात मिळवलं. मग अन्न पाणी त्यागून तुमची जर एखाद्या निर्जल स्थली, एखाद्या निर्जल पहाडीवर जाऊन तपश्चर्या करायची इच्छा असेल तर नक्की करू शकता. नाही तर डॉक्टर मिकाओसिंनी त्यांना ज्ञानप्राप्तीनंतर इतका सोपा मार्ग सांगितला की एका रेकी ग्रँडमास्टर कडनं तुम्ही जर शक्तिपात करून घेतला तर तुम्ही स्वतः या ऊर्जांचा अनुभव करू शकता. आणि ते प्रॅक्टिकली आपण पुढच्या आठवड्यात प्रत्येक दिवशी नवीन अनुभव घेणार आहे प्रत्येक ऊर्जेचा. ठीक आहे.
प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे औरा दाखवणार आहे. तुम्ही स्वतःचा औरा बघणार आहे, दुसऱ्यांचा औरा बघू शकणार आहे, विदाऊट टच औरा स्कॅन करू शकणार आहे. सगळं प्रॅक्टिकल आपण करणार आहे. नेक्स्ट वीक मध्ये 7 चक्रांच्या ऊर्जांचा अनुभव घेणार आहे. आणि मी सांगितलं शब्दांनी पाण्याची चव, मिठाचा खारटपणा देखील कमी होणार आहे. ओके, या सगळ्या प्रॅक्टिकल आपण नेक्स्ट वीक मध्ये करणार आहोतच. तर मग मिकाऊसींना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली, ब्रह्मांडांनी त्यांचा सगळा शक्तिपात केला आणि अर्धोन्मिलित अवस्था म्हणजे अल्फा लेवल ज्याला म्हणतो, त्या अल्फा लेवलमध्ये त्यांचा तो शक्तिपात झालेला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते शुद्धीवर आले, त्यांना ते सगळी एनर्जी जेव्हा जाणवली, त्यानंतर त्यानंतर त्यांना जेव्हा ते जाणवलं, तर जेव्हा ते शुद्धीवर आल्यावर मग त्यांच्या असं लक्षात आलं, की भूक लागली आहे किंवा कुणाला तरी सांगावं, म्हणून ते पहाडीच्या खाली धावत यायला लागले. वय थोडं जास्ती होतं. त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. आपल्याला ठेच लागली तर आपण काय करतो? पहिले तिथे हात लावतो. बरोबर आहे? स्पर्श करतो. तर डॉक्टर मिकाऊसींनी पायाच्या अंगठ्याला पकडलं आणि पहिला रेकीचा चमत्कार बघितला. तो म्हणजे त्यांच्या अंगठ्यातून जे भळभळ रक्त वाहत होतं, ज्या वेदना होत्या त्या दोन्ही कमी झाल्या. पहिला रेकीचा चमत्कार किंवा उपचार त्यांनी अनुभव घेतला. मग ते पहाडीच्या खाली आले. खूप भुकेची जाणीव झाली होती. त्यांनी मग एका खानावळीत गेले आणि त्यांना सांगितलं, की मी गेल्या 21 दिवसापासून उपाशी आहे. मला पोटभर अन्न द्या. त्यांचं वय बघता हॉटेल मालकाने म्हटलं, की "सर, उपवास ज्यूस-बीस घेऊन सोडा. पूर्ण जेवण करू नका." नाही म्हणे, "मला खूप भूक लागली आहे. मला जेवायचंय." मग त्यांना तिथे जेवण वाढलं. आता 2 टाईमचा उपवास केला एकादशीचा, की दुसऱ्या दिवशी जेवताना आपल्याला असं वाटतं, की पोट भारी झालंय. पण त्यांना एकदम रिलॅक्स वाटलं. हा त्यांचा दुसरा अनुभव. तिसरा, जेव्हा ते जेवत होते, तर त्या हॉटेल मालकाची नात त्यांना वाढत होती. पण ती वाढत असताना तिच्या चेहऱ्यावर अत्यंत वेदना, दुःख दिसत होतं. डॉक्टर मिकॉसिननी विचारलं, की कशा पद्धतीने म्हणजे हा ज्या ऊर्जा आहेत, म्हणजे त्या मुलीला काय झालंय डॉक्टर मिकॉसिननी विचारलं आणि तो विचारल्यानंतर त्यांनी जो प्रश्न हॉटेल मालकांनी सांगितलं, की "हिच्या दोन्ही दाढांना सूज आहे आणि म्हणून हिला त्रास होतोय, चेहऱ्यावर वेदना आहे." यांना अंतःप्रेरणा झाली, की मुलीला तिच्या दोन्ही गालांना स्पर्श करावा. त्यांनी हॉटेल मालकांची परवानगी घेतली, की "मी या मुलीच्या गालाला स्पर्श करू शकतो का?" हॉटेल मालकांनी त्यांचं वय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघता हो म्हटलं. 15 मिनिटं डॉक्टर मिकॉसिननी त्या मुलीच्या दोन्ही गालावर असा हात ठेवला आणि चमत्कार हा झाला, की त्या मुलीच्या गालावरची सूज कमी झाली. त्या मुलीच्या गालावरची सूज कमी झाली आणि तिच्या वेदना पण कमी झाल्या. मग डॉक्टर मिकॉसिननी 7 वर्ष, किती वर्ष? 7 वर्ष बेगर सोसायटी म्हणजे जपानमधल्या भिकारी लोकांची वस्ती जी होती, बेगर सोसायटीमध्ये जाऊन निःशुल्क सेवा दिली रेकी उपचार देण्याची. त्यांना असं वाटत होतं, की इथले लोकं सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन जीवन जगतील. सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन जीवन जगतील. पण झालं काय? फ्रीमध्ये मिळतंय. खायची मानसिकता काय, लोक ते मेहनत करायची नव्हती का लोकांची इच्छा, म्हणून ते लोकं वारंवार तिथे परत आले बेगर सोसायटीमध्ये. बिकॉज त्यांना असं वाटलं, की ज्या ऊर्जेसाठी मी इतके कष्ट केले आणि ती ऊर्जा आज जेव्हा काम करते, मग हे लोकांवर का फायदा होत नाही? मग तिथे त्यांनी ध्यानस्थ बसले. त्यांच्या कुटीमध्ये जाऊन आणि मग त्यांना इंट्युशन पॉवर म्हणा, की आकाशवाणी म्हणा, 2 गोष्टी त्यांना कळल्या. तुला इथे कोणी बोलावलं होतं का? कोणी बोलावलं होतं का मिकॉसिनना बेगर सोसायटीमध्ये? उत्तर होतं, नाही. तू जे काही उपचार दिले लोकांना, त्या बदल्यात तू काही घेतलं का? परत उत्तर होतं, नाही. निःशुल्क सेवा दिली त्यांनी. मग तिथे डॉक्टर मिकॉसिननी 2 नियम तयार केले रेकीसाठी. कुणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. त्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. तर आता तुम्ही म्हणाल, की "मॅडम, तुम्ही हे दोन्ही नियम तोडून राहिले." मी एकही नियम तोडत नाही. त्याचं उत्तर तुम्हाला देते, की पहिली गोष्ट, ज्या दिवशी तुम्ही शक्तिपाताला उपस्थित राहाल मंगळवारी पहाटे 5:15 वाजता, तेव्हा तुमच्या मर्जीने उपस्थित राहाल. तुम्हाला जबरदस्तीने बसवलेलं असेल का? म्हणजे तुम्ही परवानगी दिली. तुमची उपस्थिती पहाटेची तुमची परवानगी झाली. दुसरं, त्या बदल्यात तुम्ही काही मोबदला घेता का? आता मी त्याच्यात हा एक नियम केलेला आहे, की जे लोकं पुढच्या सेकंड, थर्ड लेव्हलला येतील, त्यांच्या फीमध्ये मी माझी लेव्हल 1 ची पण फी आली, असं डिक्लेअर करून टाकते ब्रह्मांडाला. ठीक आहे? की जेवढे लोकं, सगळेच्या सगळे ते यायचे चान्सेस नसतात. पण जेवढे लोकं सेकंड लेव्हलला येतील, त्यांच्या फीमध्ये मला तुमच्या सगळ्या लोकांची फी मिळालेली आहे.
असं मी गृहीत धरते. ठीक आहे. त्याच्यानंतर जानेवारीपासून म्हणजे ही आपली जी आहे डिसेंबरची ही या पद्धतीची पूर्ण निशुल्क बॅच, पुढच्या बॅचेस निशुल्क राहतील. पण 2026 मध्ये मी एक थोडा बदल करणार आहे, की कुणालाही म्हणजे 100, 150, 200 जे काही आहे, बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या शाळा अशा आहेत, अत्यंत किंवा महानगरपालिकेच्या स्लम एरियातल्या शाळा अशा आहेत, जिथे शासन मुलांना पुस्तकं देतं, ड्रेस देतं, पण नवीन नोटबुक देत नाही. कंपास आणि बॅग त्यांच्याकडे नवीन मिळत नाही. बरोबर आहे? तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काही शाळा दत्तक घेणार आहे म्हणजे मुलांसाठी, आणि त्या शाळांमध्ये नोटबुक, एक बॅग, एक कंपास पेटी म्हणजे त्या मुलांना सगळं साहित्य नवीन भेटलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. तर तुमच्या शक्तिपातानंतर या सेवा कार्यात म्हणजे मी तर माझ्याकडनं करणारच आहे, पण या सेवा कार्यात तुम्हाला जर वाटलं म्हणजे जे लोक असतील पुढे 100, 150, 200, 50 जे काही तुम्हाला वाटतंय डोनेशन अमाऊंट म्हणून द्यायची आहे, तर ती आपण फक्त त्याच्यातलाही ₹1 मी वापरणार नाही. त्याच्यात त्या अमाऊंटमध्ये मी माझी पूर्ण अमाऊंट टाकून या पद्धतीने आपण ते करणार आहोत. क्लिअर? तर या सगळ्या काम म्हणजे या पद्धतीने आपण एक सेवा कार्य 2026 मध्ये जानेवारीपासून सुरू करतो आहे, की जेवढ्या शाळा वर्षभर जेवढं डोनेशन आपल्याकडे जमा होतील त्याच्यात प्रत्येक महिन्यात मी माझं एक अमाउंट टाकून तेवढ्या शाळांपर्यंत ते शालेय साहित्य आपण पोहोचवणार आहोत. तर या सेवा कार्यासाठी या बॅचला नाही मागणार आहे मी. पुढच्या बॅचमध्ये म्हणजे जानेवारीपासून आपण हे सुरू करणार आहोत. ओके. तर डॉक्टर मिकाऊ दोन्ही तत्व आपण पाळणार आहे. कुठेही काही त्याच्यात गडबड होणार नाही आहे. त्याच्यानंतर आता डॉक्टर मिकाऊ मग तिथे सभ्य लोकांच्या वस्तीत क्लिनिक टाकलं. आता विचार करा, जपान आताही आधुनिक आहे, आपल्यापेक्षा तेव्हाही आधुनिक होता. तर डॉक्टर मिकाऊ क्लिनिक टाकल्यानंतर खरोखर म्हणजे बाकीचे जे लोक आहेत, जे सुशिक्षित आहे, बिना औषध उपचारासाठी जाणार होते का? पण एखादा पेशंट असा असतो, की ज्याला एवढ्या वेदना तर बाबा कुठूनही मला बरं वाटू दे. आणि असाच एक पेशंट डॉक्टर मिकाऊसींच्या क्लिनिकमध्ये गेला आणि तो क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्याला जो फरक पडला आणि त्यांनी वाऱ्यासारखा मिकाऊसींच्या हॉस्पिटलबद्दल सर्वत्र प्रचार केला. सगळ्यांना सांगितलं की या क्लिनिकमध्ये, या थेरपीमध्ये माझं जे इतक्या वर्षाचा त्रास होता कमी झाला, आणि तिथून डॉक्टर मिकाऊसींच्या क्लिनिकमध्ये पेशंटची गर्दी व्हायला लागली. आणि तशातच तो द्वितीय महायुद्धाचा काळ होता आणि त्या काळामध्ये द्वितीय महायुद्धाच्या काळामध्ये चिरोजी हयाशी तिथले जे एअर चीफ मार्शल होते, चिरोजी हयाशी हे तिथे पोहोचले. चिरोजी हयाशींना मिकासूंची शरण घेतली आणि तिथे जी काही परिस्थिती होती, मी 1 मिनिट चिरोजी हयाशींचा फोटो शेअर करते तुम्हाला. हे जे पहिला जो फोटो तुम्हाला दिसतोय तो डॉक्टर मिकाऊसींचा. फर्स्ट फोटो कोणाचा आहे? डॉक्टर मिकाऊसी यांचा आहे. दुसरा जो फोटो आहे तो चिरोजी हयाशींचा आहे. चिरोजी हयाशी हे एअर चीफ मार्शल होते जपानचे द्वितीय महायुद्धाच्या वेळेस. तिथे तो नरसंहार झाला. तिथे बॉम्ब ब्लास्ट नंतर त्यांनी डॉक्टर मिकाऊसींना गुरु मानलं आणि रेकीचं मोठं हॉस्पिटल त्यांनी जपानमध्ये तयार केलं. घराघरामध्ये जपानमध्ये रेकीचा वापर व्हायला चालू झाला. अशातच हवाई टकाटा या सगळ्यात महत्वाच्या महिला आहे म्हणून नाही, पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर आहे म्हणून नाही, तर हवाई टकाटा या मूळच्या जपानच्या होत्या. लग्नानंतर अमेरिकेला सेटल झाल्या होत्या, पण वयाच्या 30व्या वर्षी त्यांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला आणि अनेक कॉम्प्लिकेशन शरीरामध्ये तयार झाले. आजही कॅन्सर नावाच्या आजाराची आपल्याला भीती वाटते. पण हवाई टकाटाने ऐकलं होतं की जपानमध्ये असा रेकीच्याद्वारे उपचार केला जातो आणि म्हणून त्या जपानमधनं अमेरिकेमधनं जपानला आल्या. चिरोजी हयाशींच्या मार्गदर्शनात 6 महिने त्यांच्यावर उपचार चालला आणि ज्या महिलेला वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाल्या होत्या त्या 80 वर्ष पर्यंत जगल्या आणि त्यांनी आपल्या 22 ग्रँड मास्टर जगामध्ये आज आपल्यापर्यंत रेकीची पोचते आहे. जपानपासून भारतापर्यंत, भारतातून महाराष्ट्रात पर्यंत जी पोचली त्याचं संपूर्ण श्रेय हवाई टकाटांना जातो. कारण त्यांनी आजच्या सारखा ऑनलाईनचा जमाना नसताना, ऑनलाईन सुविधा नसताना 22 देशांमध्ये रेकी पोचवलेली होती.
त्यांच्याच कार्यामुळे, त्यांच्याच प्रचारामुळे आजही त्यांची नात याचं अमेरिका, आणि म्हणून आज जपानपेक्षा अमेरिकेमध्ये इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र जपान नसून अमेरिका आहे. कारण हवाई टकाटा यांनी हा जो सगळा प्रचार आहे तो अमेरिकेमधनं केलेला आहे. अमेरिकेमध्ये त्यांनी सगळं त्यांचं कार्य केलेलं आहे. तर म्हणून या पद्धतीने आपण थोडक्यात रेकीचा इतिहास बघितला. रेकी रिडिस्कवर केली मिकाओशींनी, त्यांचा वारसा चालवला चिरोजी हायाशींनी, आणि हवाई टकाटांनी रेकी जी आहे ती जगामध्ये विस्तीर्ण स्वरूपात पोहोचवली आहे. बघा, एक रेकी साधना आहे, ही सहजतेने शिकता येऊ शकते, पण याच्यासाठी या रेकीचं जर तुम्हाला 100% बेनिफिट घ्यायचा असेल तर याच्यासाठी डॉक्टर मिकाओशींनी काही नियम दिलेले आहेत. आपल्या जीवनासाठी 5 नियम त्यांनी सांगितलेले आहेत. जर का तुम्ही या 5 नियमांना फॉलो कराल तर तुम्ही या रेकी ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये सहजतेने आत्मसात करू शकाल. आणि रेकीच लिटरली ट्रस्टफुली इतकी सुंदर ऊर्जा आहे की रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. तर रेकीचा पहिला नियम काय आहे? सगळ्यात पहिले डॉक्टर मिकाओशींनी एकच नियम सांगितलाय. कोणता? ओनली फॉर टुडे. जिंदगी कल में नहीं है, आने वाले कल में नहीं. जीवन कुठे आहे? आज मध्ये आहे. जीवन कुठे आहे? आज मध्ये आहे. कारण गेलेला जो येस्टरडे आहे, कालचा दिवस कसाही गेला असेल, मागचे 10-20 वर्ष तुमचे वाईट गेले असेल, त्याला बदलू शकता का? येस ऑर नो? बदलू शकता का? तुमचे गेलेले वाईट दिवस जे काही होते ते तुम्ही बदलू शकता का? निश्चितच नाही बदलू शकत. किंवा तुमच्या जीवनामध्ये जी कुठली निगेटिव्हिटी आहे तिला तुम्ही विचार करून संपवू शकता का? कंटिन्यू विचार करून राहिले की मेरे जिंदगी में इतना गम है, गम दूर होंगे क्या? होणार आहे का तुमच्या लाईफचा पेन दूर? किंवा भविष्याची कितीही चिंता करत बसला तर रिझल्ट येणार आहे का? सोच रहे ये करना है, वो करना है, ऐसा करना है, वैसा करना है, रिझल्ट आने वाला है क्या? नाही. मग जीवन कुठे आहे? आज मध्ये आहे. आणि डॉक्टर मिकाओशींनी तेच सांगितलंय, जीवन वर्तमानात आहे आणि ते आपल्याला वर्तमानातच जगायचं आहे. पाणी देशील? स्क्रीनवर रेषा नका उडू. ठीक आहे. तर आज आपल्याला काय करायचं आहे? जीवन फक्त आज मध्ये जगायचं. ओनली फॉर टुडे. मग पहिला नियम त्यांनी सांगितला, आज से मैं क्रोध नहीं करूंगा या नहीं करूंगी. आज के दिन क्रोध पे काबू करना है. आता इथे मी तुम्हाला 2 स्टोरी सांगते. 2 स्टोरी काय आहे? ओनली फॉर टुडे मध्ये आजच्या दिवसात मी क्रोध करणार नाही. एक सुंदर घर होतं, ज्या घरामध्ये पती पत्नी 2 मुलं, असं छानस कुटुंब होतं. एक लक्षात घ्या, कुठलाही व्यक्ती खुनी किंवा गुन्हेगार नसतो. वर्तमानाच्या क्षणांमध्ये त्याची एनर्जी इनबॅलन्स झाली तर त्याच्या हातून त्या गोष्टी घडत असतात. येस ऑर नो? जर त्या व्यक्तीची एनर्जी इनबॅलन्स झाली, कदाचित त्या दिवशी त्या पतीला कामावर काहीतरी जास्ती लोड आला असेल, काही तणाव आला असेल, आणि त्या व्यक्तीने तो तणाव घरात घेऊन आला. पत्नीलाही दिवसभरात काहीतरी जास्ती दगदग झाली असेल, ती पण चिडचिडी असेल, भाजीमध्ये काहीतरी कमी जास्त पडलं असेल. पण त्या घरचा नियम होता, रात्रीचं जेवण सगळ्यांनी सोबत करायचं. रोजच्या प्रमाणे कुटुंब जेवायला बसलं. 2 सुंदर मुलं त्या घरात होती. आणि भाजीत तिखट मीठ कमी झाल्यावरून घरात वाद चालू झाला. तो वाद एवढा वाढला की पतीने ताट समोरचं भिरकावलं आणि पत्नी म्हणे, मी रात्रंदिवस तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी करते, तुम्हाला माझी काहीच किंमत नाही. राग अजून वाढला आणि त्या पतीने पत्नीचा गळा पकडला. 2 मिनिटामध्ये जेव्हा पती भानावर आला तोपर्यंत सगळं संपलेलं होतं. पत्नी गतप्राण झाली होती. त्याला पश्चाताप झाला. त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. 2 मुलं अनाथ झाली होती. एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. मग विचार करा, एका क्षणाच्या रागावर कंट्रोल न आल्याने जगामध्ये घडलेल्या सगळ्याच घटना आठवा,
कुणाच्या तरी वर्तमानाच्या क्षणांची एनर्जी बिघडल्यामुळे झालंय की नाही. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगते. गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. मला इथे व्हॉलेंटिअर लागेल. शीला मॅडम, अनम्यूट करा, माईक ऑन करा. नमस्कार. एका प्रश्नाचं उत्तर द्या. एक छोटस बाळ घरी येताना कुणाला शोधतं? आईला. आईला. असंच एक दिवस एक छोटस नर्सरी KG1 KG2चं बाळ असेल, जे घरी आल्यावर बॅग फेकली हॉलमध्ये आणि आईला शोधण्यासाठी, त्याला माहिती आई किचनमध्ये असेल, किचनकडे धावत गेला. पण नेमकं त्याच दिवशी आईनी 2 चायनाच्या कपांचा सेट विकत आणून डायनिंगवर ठेवलेला होता. मे बी तो असेल 200, 300, 600, 1000 खूप झालं. आणि त्या मुलाचा धक्का त्या कपांना लागला. आई त्यावेळेस भांडी घासत होती, हातामध्ये सांडशी होती आणि तिला फक्त कपा तुटल्याचा आवाज डोक्याला आला आणि वर्तमानच्या क्षणामध्ये तिने ती हातातली सांडशी मुलाकडे भिरकावली आणि ती मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली आणि एक डोळा मुलाचा कायमस्वरूपी निकामी झाला. खरं सांगा, त्या आईला आपल्या हातून मुलाला अंधत्व आणायचं होतं? ते तिच्याही दृष्टीने कपांपेक्षा मुलगा महत्वाचा होता. पण काय घडलं? वर्तमानाच्या क्षणामध्ये तिचा तिच्या रागावर अनावर झाला. अनावर झाला. तिचा फोकस त्या वर्तमान क्षणामध्ये मुलापेक्षा तिने त्या कपांना महत्व दिलं आणि राग अनावर झाला. आणि म्हणून आपल्याला एकच लक्षात घ्या, एक संकल्प करायचा आहे, आजच्या दिवस मी राग करणार नाही. पहिला संकल्प रेकी शिकवते आपल्याला. ओनली फॉर टुडे, जीवन जगायचं फक्त आज मध्ये. आणि पहिला संकल्प आहे, केवल आज के लिए, आज मैं क्रोध नहीं करूंगा या नहीं करूंगी. आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. नाही. आजच्या दिवस मी राग करणार नाही. नाही. ठीक आहे, पहिला संकल्प. तयार आहे? सगळे रेडी आहेत का? पहिला संकल्प कोण कोण म्हणत आहे? चला पटकन एकदा दिसू द्या मला की यस, यू आर रेडी. मग आता राग आला तर काय करायचं? सगळ्यात सोपे उपाय सांगते. कट कट कट, डिलीट 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 म्हणून नाभीपासनं ती एनर्जी डिस्कनेक्ट करायची. कोणता उपाय करायचा? कट कट कट, डिलीट 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 म्हणून नाभीपासनं ती एनर्जी डिस्कनेक्ट करायची. केवल आज के लिए मुझे क्रोध नहीं करना है. आणि नाभीपासनं ती एनर्जी आपल्याला काय करायची आहे? डिस्कनेक्ट करायची आहे. पहिला नियम. दुसरं तुम्हाला अजून सांगते. कामावर जाताना घरामध्ये काय करायचं? घराच्या बाहेर एक अदृश्य झाड बघून घ्यायचं आणि म्हणजे तिथे एक अदृश्य झोळी, तुमच्या घरातली सगळे जे काही तणाव आहे ते तिथं अडकवून टाकायचे आणि फ्रेश माइंडने ऑफिसला जायचं. ऑफिसचे सगळे कामं करून वापस आल्यानंतर ते सगळा ऑफिसचा कामाचा ताण परत त्या झाडावर टांगून द्यायचा. आता मला सांगा, घरातला ताण घरात न्यायची इच्छा राहील का एकदा काढल्यावर? नाही. मग तो अदृश्य झाडावर सगळा ताण टाकून द्यायचा. ऑफिस जाओगे तो भी फ्रेश, घर आओगे तो भी फ्रेश. ना घरातला ताण ऑफिस मध्ये जाणार, ना ऑफिसचा ताण घरात येणार. म्हणजे घरात हॅपीनेस घेऊन जाल, ऑफिसमध्ये तुमच्यातली छान जी कार्यक्षमता आहे ती घेऊन जाणार. तर पहिला, आज के लिए मैं क्रोध नाही करूंगी. दुसरा नियम डॉक्टर मिकाउसींनी सांगितलाय, तो म्हणजे आज मी चिंता करणार नाही. चिंता चितेप्रमाणे असते, असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एका बिंदीचं अंतर आहे चिता आणि चिंतेमध्ये. मला सांगा शीतल मॅडम, तुम्ही रोज टेन्शन घेत बसल्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? म्हणजेच काय? तुमचा प्रॉब्लेम टेन्शन घेऊन सॉल्व्ह होणार नाही. नाही. मग आज संकल्प, मी चिंता करणार नाही. कितीही चिंता केली, कितीही रडत बसलं, जर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर चिंता करायची नाही. त्याच्यानंतर, आज मैं अपने पे हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा. मी आता त्या दिवशी तुम्हाला पहिल्याच दिवशी भाग्यशाली बनवलं, बरोबर आहे? करोडो रुपयांचं शरीर आपल्याला दिलेलं आहे, आपण थँक्यू म्हणतो का आज?
या जगामध्ये असंख्य लोक असे आहेत ज्यांना डोळे आहे बघता येत नाही, कान आहे ऐकता येत नाही, हात पाय आहे. म्हणजे मी एका मुलाचं चित्र बघितलं होतं फेसबुकवर. त्यांनी पायाला काय केलं, म्हणजे त्याला पाय नव्हते दोन्ही, त्यांनी चॉकनी पाय ड्रॉ केले होते. कितीही प्रयत्न केले तरी त्याला पाय येणार आहे का? नाही. जर तुम्ही तुमच्या पायावर उभ्या, मग त्या मुलाच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे की नाही? ज्या असंख्य जे लोक डोळ्यात बघू शकत नाही, आपल्याला डोळे आपण त्या लोकांचं स्वप्नातलं जीवन जगतो की नाही, त्यांचं स्वप्न आहे की नाही आपण हे जग कधीतरी बघावं, पण ते तसेच येतात आणि जातात. बऱ्याच लोकांचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. आपल्या जो एक रूमचं घर असेल पण रात्री छत आहे आपल्या डोक्यावर, हे आपण भाग्यशाली आहोत. तर आज आपल्या जो काय काय आहे या सगळ्या गोष्टी, कारण कुणाच्या तरी स्वप्नातलं जग जर आपण जगतो आहे, कोणाचं तरी स्वप्न जगणारा व्यक्ती दुःखी असू शकेल का? तर एकाही व्यक्तीला नाही. तुमच्यासारखं हवं असं वाटत असेल म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा भाग्यशाली आहे की नाही सांगा. मग आज जर आपण आकडा बोलला की या जगातल्या सगळे अंध लोक, त्यांचा आकडा काढला, जे स्पेशल चाइल्ड आहे त्यांचा आकडा काढला, मूकबधीर आहे त्यांचा आकडा काढला, अपंग आहे त्यांचा आकडा काढला, नुसतं देहाचाच विचार केला आपण, तरी देखील आपण किती भाग्यशाली आहोत, कारण आपले सगळे ऑर्गन व्यवस्थित. दुसरं आपण घराचा विचार केला, गाडीचा विचार केला तरी सुद्धा आज ज्यांच्याकडे सायकल आहे ते टू व्हीलरचं स्वप्न बघतात, पण त्यांच्याही स्वप्नाचं जीवन जगतोय. फोर व्हीलर असेल तर आपण जे काही आहे, तर विचार करा की करोडो लोकांचं आज आपण स्वप्नातलं जीवन जगतोय, आणि त्याच्यासाठी रोज थँक्यू म्हणा की ईश्वराने आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याची संधी दिलेली आहे. येस ऑर नो? बरोबर. तिसरा नियम डॉक्टर मिकॉसननी जो सांगितला आहे तो नियम आहे, आज चौथा नियम, आज मैं ईमानदारी से अपना काम करूंगा. आता मला सांगा, डॉक्टरांनी आपलं काम 100% केलं, एका इंजिनियरने आपलं काम 100% केलं, एका शिक्षिकेने आपलं काम 100% केलं, एका हाऊसवाईफने आपलं काम 100% केलं, जी जी कामाची जबाबदारी आपल्यावर आहे ती 100% केली, तर हे जग सुंदर होईल की नाही होईल? मग प्रत्येक व्यक्तीने माझं कार्य हे माझ्यासाठीच नसून तर समाजासाठी आहे हाही विचार करून जर चांगलं केलं, आपण आपलं घर नीटनेटकं ठेवलं, घरातली ऊर्जा, आपलं असणं म्हणजे तेच म्हटलं, काटे नाही गुलाबाचा स्पर्श जाणवला पाहिजे, याची काळजी घेतली तर जीवन खूप सुंदर आहे. जीवन कसं आहे? खूप सुंदर आहे, आणि याला आपण अधिक सुंदर या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांनी 100% करू शकतो. आयुष्य कसं आहे? खूप सुंदर आहे. रेकीचे 5 तत्व पैकी हे चौथं तत्व आता लास्ट आहे, प्रत्येकाप्रती थँक्यू म्हणणार आहे. तर प्रियदर्शिनी मॅडम अनम्यूट करा. 1 मिनिट. कुठून आहात प्रियदर्शिनी हा, मॅडम? नागपूर. नागपूर. चला, छान. तुम्ही चप्पल घालता का? हो. बूट, चप्पल, सँडल जे काही घालता, आतापर्यंत दोन. हा. किती चप्पल बूट तोडले? भरपूर. कधीतरी त्या चपलेला थँक्यू म्हटलं का? नाही. आता विचार करा, थोडा विचार करते, एक चप्पल देखील आपल्यासाठी काय करते? थंडीची थंडी ती सोसते, पावसाचा चिखल ती सोसते, उन्हाचे चटके देखील ती सोसते. कधी म्हणजे चपलेत जर काटा रुतला ना, तर ती पहिले सहन करते, तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असेल तर आपल्या पायापर्यंत तो काटा पोचतो. मग एक साधी चप्पल जर आपल्यासाठी एवढं काही करते, आपण तिला थँक्यू म्हणत नाही, मग आपल्या आजूबाजूचे जिवंत व्यक्ती आपल्यासाठी किती करतात? कधी त्यांचा विचार? म्हणजे ज्या आपल्या घरचे जे ज्येष्ठ आपल्याला आवडत नाही, कधीतरी विचार करा, त्यांच्या असण्यामुळेच आपल्या आयुष्यातला जोडीदार आपल्या सोबत आहे. थँक्यूची भावना जोपर्यंत येणार नाही की समोरच्या व्यक्तीने काय केलेलं आहे, थँक्यू म्हणायला शिका. छोट्यातल्या छोट्या कामाने मुलांनी एक ग्लास पाणी जवळ आणून दिलं तरी थँक्यू जर आपण म्हटलं तरी देखील आहे.
शेतकरी आपल्यासाठी उन्हात, तान्हात, पावसात कष्ट करतो म्हणून आपल्याला पोटभर अन्न मिळतं. रोज त्याला थँक यू म्हणा. कुठेतरी कोणीतरी आपल्यासाठी नवीन संशोधन करतं, ज्याच्यामुळे आज आपल्या हातात कॉर्डलेस म्हणजे तो वायरवाल्या फोनपासून आज एक स्मार्टफोन आलेला आहे. कोणीतरी वैज्ञानिक त्याच्यावर काम करतोय म्हणून आपल्याला सुखसुविधा मिळून राहिली आहे. जस्ट से थँक यू. रोज हा आभार भाव. अपने पास क्या क्या अच्छा है. त्या चपलेला थँक्यू. ज्या कपड्यांमुळे आपण थँक्यू म्हटल्याने काय होतं मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते. तिला ओढणी किंवा स्टूल किंवा रुमाल काही असेल. एक मिनिट आहे माझी पर्स. आहे रुमाल. आता बघा, प्रत्येक गोष्टी वस्तूमध्ये पण एनर्जी असते. ठीक आहे. आता हा रुमाल मी तुमच्या समोर चोळामोळा करतो. ठीक आहे. जे माझे थर्ड लेवलचे विद्यार्थी आहेत त्यांना हे प्रॅक्टिकल मी म्हणजे त्यांना माहिती आहे एनर्जी कशी चेक करायची, पेंडुलम डॉजिंग शिकवते. त्याच्यामध्ये बघा, आता हा रुमाल मी चोळामोळा केला आणि याला असा इथे टाकून दिला. ठीक आहे. चोळामोळा अवस्थेमध्ये याला इथे टाकला आणि आता आपण याची एनर्जी चेक करू कशी आहे. जान्हवी, ओके मिळालं. ठीक. आता याला म्हणतात पेंडुलम डाउझर. हे मेटल. पेंडुलम. एक मिनिट. हे बघा, ऍट प्रेझेंट या रुमालाची एनर्जी कशी आहे. हा अँटी क्लॉकवाईज फिरतोय डाउझर, याचा अर्थ काय आहे. निगेटिव्ह. उलट फिरतोय याचा अर्थ इथली एनर्जी काय आहे, निगेटिव्ह आहे. अँटी क्लॉकवाईज फिरतोय. निगेटिव्ह. आता मी याच रुमालाला हे मी शिकवते सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये प्रश्नांची उत्तरं काढताना मी स्वतः शिकवते डिटेलमध्ये. कुठलाही विद्यार्थी करू शकतो, मी करते असं नाहीये, काही मॅजिक नाही याच्यात. कोणीही करू शकतं. आता मी या रुमालाला प्रेमाने घडी केलं आणि छान त्याच्यावरनं एक स्पर्श केला. बघा, प्रेमाचा एक स्पर्श केला. आता आपण या रुमालाची परत एनर्जी चेक करू. ऍट प्रेझेंट या रुमालाची एनर्जी कशी आहे. पॉझिटिव्ह. आता बघा, लगेच या रुमालाला फक्त प्रेमाने स्पर्श केला, व्यवस्थित घडी केली, तर या रुमालाची एनर्जी सकारात्मकतेमध्ये बदलली. मग बघा, आपल्या घरामध्ये जी व्यक्ती आहे, जे ज्येष्ठ आहे, त्यांना जर आपण प्रेमाने शब्दांनी प्रेम व्यक्त केलं, जिथे आवश्यकता आहे तिथे प्रेमाने स्पर्श केला, तर जीवन कसं सुंदर होईल. एक सुंदर उदाहरण सांगते तुम्हाला की याच्यात काय एनर्जी असते. सेकंड लेवलमध्ये आम्ही नात्यांना कंप्लेंट वरून कंप्लीट कसं करायचं हा एक टॉपिक घेतो. कुठल्याही नात्याला कंप्लेंट वरून कंप्लीट कसं करायचं. तर आमच्या एक स्टुडंट होत्या, आता त्या ग्रँडमास्टर आहेत, अलका सोनवणे मॅडम. तर त्यांच्या आत्ते घरी भाषी जे नातं असतं त्या पद्धतीने त्यांना दिलेलं होतं. आणि लग्नाला त्यांच्या किती वर्ष झाले होते, 30 वर्ष. आणि त्या ओके. स्वतः एक सासू बनून आजी होणार होत्या. 30 वर्षामध्ये स्वतः आजी होणार होत्या. आणि त्यांना एकच खंत होती की जेव्हापासनं माझी आत्या माझी सासू झाली, तेव्हापासनं त्या नात्यामधलं प्रेम कुठंतरी गायब झालं. काय खंत होती, त्या नात्यातलं प्रेम कुठेतरी गायब झालं. आणि मग त्यांना अक्षरशः क्लासमध्ये रडल्या होत्या त्या सेकंड लेवलमध्ये की मॅडम एकच खंत आहे, आज आयुष्यात सगळं आहे पण मला आत्या. मी तेव्हा 3 ते 4ची बॅच होती सेकंड लेवलची. त्यांना म्हटलं की क्लास संपल्यानंतर चहा कराल तेव्हा आत्यांना चहा द्यायचा. आत्या सोफ्यावर बसली असेल तर त्यांच्या पायाजवळ बसायचं आणि एकदा आय लव्ह यू म्हणायचं. मी त्या नात्याला मिस करते असं म्हणायचं. चहाच्या वेळेस त्यांची हिंमत झाली ना, तेव्हा विद्यार्थी खूप कमी होते माझ्याकडे. तेव्हा मी आवर्जून फोन करायची विद्यार्थ्यांना, का हो टास्क कंप्लीट केला का. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना फोन केला की मॅडम टास्क कंप्लीट झाला का. अक्षरशः त्या रडत होत्या. आणि ते रडणं आनंदाच्या अश्रूंचं होतं. कारण मॅडम म्हणे चहा पिताना तर हिंमत झाली नाही. चहा पिताना हिंमत झाली नाही, माझी हिंमत झाली म्हणे रात्री जेवल्यानंतर आम्ही वॉक करत होतो तेव्हा. आणि तेव्हा मी आत्याला म्हटलं की आत्या मला खूप वर्षापासून तुमच्याशी एक बोलायचं आहे. आत्याने विचारलं का, काय बोलायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की जेव्हापासनं तुम्ही माझ्या म्हणजे आत्यापासनं सासू बनल्या, तेव्हापासनं तुम्ही त्या आत्याच्या प्रेमाला मिस करत आहे. असं म्हणतात कुठेतरी आत्या पण त्या भाचीला शोधत होती. आणि
दोघींच्या डोळ्यातनं ते काही क्षण अश्रू वाहिले आणि एकमेकांना त्यांनी नव्याने मिठी मारली आणि एका नव्या नात्याची सुरुवात झाली. विचार करा, शब्दांनी कितीतरी नाते थांबले आहेत आपल्या आजूबाजूला. वाटतंय असं? व्यक्त व्हा. कारण समोरचा कधीतरी तुमच्या एखादी मैत्रीण रुसलेली असेल. क्षणभराचा भरोसा नाहीये. त्याच्यामुळे त्या नात्यांना आनंदाने जगा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि अधिक सुंदर तिला आपण या रेकी ऊर्जातनं करू शकतो. बरोबर की नाही प्रियदर्शनी मॅडम? पॉसिबल आहे की नाही? हो मॅडम. हो मॅडम. खूप सुंदररीत्या आपण नात्यांसोबत जगू शकतो आणि खूप सुंदररीत्या आपण नात्यांना अनुभवू शकतो. फक्त त्याला प्रेमाची नवी झालर लावण्याची गरज आहे. एकदा ती झालर लावून तर बघा. आपल्या शब्दांना सकारात्मकतेची ऊर्जा देऊन तर बघा. असे कितीतरी नाते जे आपल्या जीवनामध्ये आपण अबोल करून ठेवलेले आहे, त्या नात्यांना नव्या प्रेम ऊर्जांसोबत जोडून बघा. आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. तर या पद्धतीने आजपासनं आपल्या जीवनामध्ये हे 5 तत्व जर तुम्ही अवलंबले आणि यासोबत जे आपण रेकी ऊर्जेचा अनुभव घेणार आहे, ही रेकी ऊर्जा जर तुम्ही अनुभवली, आयुष्य खूप सुंदर होणार आहे. आज के लिए मैं क्रोध करूंगा, नहीं करूंगी. ठीक है? नहीं करायचं. ठीक है? आज के लिए मुझे क्रोध नहीं करना है. आज के लिए मुझे सभी चिंताओं से दूर रहना है. आज मैं अपने पे हुए जो भी आशीर्वाद है उसके लिए थैंकफुल रहना है. आज मैं अब सारे काम अपनी ईमानदारी से निभाऊंगा या निभाऊंगी. आज मैं ईमानदारी म्हणजे थँकफुलनेस मध्ये जगा की ईश्वराने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आपण कधी विचारच केला नाहीये. काय नाहीये त्याच्यावर फोकस जातो. आणि नाहीये त्याच्यावर फोकस गेला तर काय होऊन जातं? नसलेल्या गोष्टींवर फोकस केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपण आपल्या जीवनामध्ये मल्टिपल करतो. मग आपल्याला आजपासून पेरणी कशी करायची आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य 5 ऊर्जांची पेरणी करायची आहे. कशाची? परमसुख, समाधान, सुख समाधान आणि दीर्घायुष्य. आयुष्य खूप दिलं. आणि याला या रेखी ऊर्जांसोबत जे प्रॅक्टिकल करणार व्हायचे सगळे, तर त्याच्यातनं तुम्ही या सगळ्या सुंदर ऊर्जांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये 100% करू शकणार आहे. तर या पद्धतीने हे 5 तत्व कोण प्रॉमिस करताय की मी आजपासून हे दिव्य रेखी शक्तीचे 5 तत्व माझ्या जीवनात अनुसरणार आहे. येस आय एम रेडी टाईप हो जाय. येस आय एम रेडी. व्हेरी गुड. कारण जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर बनवणारी ही ऊर्जा आपल्याच वेदांमधली आहे. ही ऊर्जा ईश्वराने दिलेला आविष्कार आहे, पण आपण तिला हे जीवन जगत असताना कुठेतरी विसरून गेलेलो आहे. जर आपण आपल्या वेदांचा अभ्यास केला, आपल्या ज्ञानाचा अभ्यास, सर्व काही आपल्याचकडे होतं. पण जसं आता आपण ॲक्युप्रेशर शिकतो, ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन म्हणून, कुठेतरी या सगळ्या चिकित्सा पद्धती प्राचीनतम पद्धतीने आपल्याकडे उपलब्ध होत्या. पण नव्याने आपण याला जागृत करून आयुष्याला नक्कीच सुंदर करूया. पुढे जाऊया. आता रेकी शिकण्यासाठी पायऱ्या कोणत्या आहेत आपण ते बघूया. कशा पद्धतीने आपण या रेकीचा उपयोग करू शकतो. तर रेकी शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझं 10 दिवसांचं सेशन अटेंड करून फायदा नाहीये. सकाळचा शक्तिपात घेणं महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही याचं चॅनल ट्यून करणार नाही, या ऊर्जांसोबत तुम्ही कनेक्ट होणार नाही, तोपर्यंत 100% तुम्ही या रेकी ऊर्जांचे साधक बनणार नाही. शक्तिपात कंपल्सरी आहे. ऊर्जांचा आविष्कार गुरुकडनं ज्ञान ऊर्जा घेणं खूप आवश्यक आहे. हो सके तो रेकी उपचार के लिए स्वतंत्र जगह निश्चित करे. कारण एकाच जागी जेव्हा आपण ध्यान करतो दैनंदिन लेवलवर, तर त्या जागेची ऊर्जा खूप सकारात्मक होऊन जाते, पॉझिटिव्ह होऊन जाते. जेव्हाही तुम्ही रेकीचा स्पर्श कराल कुणालाही, तो हस्तस्पर्श कसा असला पाहिजे? हलका असला पाहिजे. खूप असा दाबून स्पर्श नाही करणार जेव्हा आपण प्रॅक्टिकल करणार. हस्तस्पर्श हा हलका असला पाहिजे. हाताचा कपशेप असला पाहिजे. कसा असेल? कपशेप. आणि 5ही बोटं जोडलेली असतील. जेव्हा मी तुम्हाला ट्रीटमेंट द्यायला शिकवणार, तेव्हा हस्तस्पर्श हलका आणि हाताची 5ही बोटं जोडलेली असणं गरजेची आहे. त्यानंतर रेकीच्या शक्तिपातानंतर जेव्हा तुमचं ऍक्टिव्हेशन होईल, ऍक्च्युअल तुम्ही या ऊर्जांचा अनुभव कराल, तर 21 दिवसांचा कालावधी हा स्वयंशुद्धीकरण कालावधी मानला जातो. 21 दिवसांचा कालावधी स्वयंशुद्धीकरण कालावधी मानला जातो. आता डॉक्टर मिकॉसिननी
ऊर्जांचे 24 पॉइंट आपल्या शरीरावर सांगितले आहे. आणि असं म्हटलं जातं की रेकी एका पॉइंटमध्ये पास व्हायला 3 मिनिट लागतात. मग आता खायला आपल्याला 1 मिनिट वेळ काढू शकत नाही आपण. जेवायला वेळ काढतो का आपण? दुसरं काम आठवलं राहतं. जेवायला शांततेत वेळ नाही काढत. मग खरोखर मिकाऊजींनी सांगितल्या पद्धतीने 72 मिनिटं म्हणजे 24 गुणिले 3 72 मिनिट्स काढू शकाल का तुम्ही? निश्चितच नाही. आपल्याला पाहिजे शॉर्टकट. मग काय करायचं? आपल्या जे आपलं प्राचीन ज्ञान आहे 7 चक्रांचं, त्या 7 चक्रांची एनर्जी जर आपण चार्ज केली, तर आपण नक्कीच संपूर्ण शरीराला ऊर्जावान करू शकतो. आणि म्हणून मी 24 पॉइंटच्या ऐवजी डॉक्टर मिकाऊजींनी सांगितलेल्या 24 पॉइंटच्या ऐवजी आपल्या ऋषीमुनींनी जे 7 चक्रांचा अभ्यास सांगितलाय, आपण त्या 7 चक्रांच्या ऊर्जांना ऍक्टिव्हेट करू शकतो. 21 मिनिटं तर स्वतःच्या तब्येतीसाठी काढू आपण. नाही तो क्या आहे, रामनाम सत्य आहे. घरचे 4 तासात पोहोचून येणार आहे. त्याच्यापेक्षा जब तक है जा, खुद के लिए भी जिओ और परिवार में भी खुशियां लाओ. मग 21 मिनिटं आणि औरा क्लिन्झिंग असं 30 मिनिटं जर तुम्ही सुरुवातीच्या 21 दिवस प्रॅक्टिस केली, तर डेफिनेटली तुमच्या 7 चक्रांची ऊर्जा ऍक्टिव्हेट तुम्ही करू शकाल आणि आपल्या जीवनाला सकारात्मक काय काय भेटते रेकीतनं? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या पंचसूत्रीशी तुम्ही तुमच्या आयुष्याला निश्चितच जोडू शकाल. रेकीला वेळ किती लागतो ट्रीटमेंट देण्यासाठी? हे आपण ठरवू शकत नाही. जसं डॉक्टरांना अभ्यासपूर्वक ठरवावं लागतं, की किती ml औषध द्यावं किंवा किती mgची गोळी द्यावी. पण आपल्याला ठरवावं लागत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं? रेकीचा सरळ नियम आहे. तुमच्या हातातनं प्रवाहित होणारी ऊर्जा प्रवाहित होऊन म्हणजे तो ऊर्जा प्रवाह सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हस्तस्पर्श करायचा आहे. ठीक आहे? आपल्या हातातून ऊर्जा प्रवाह सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला स्पर्श करायचा आहे. स्वतः रेकी ठरवते समोरच्या पेशंटची गरज किती आहे. म्हणजे इथे तुम्हाला भीती आहे का? अरे जास्ती गेली की कमी गेली ऊर्जा? ठीक आहे? जास्ती गेली की कमी गेली प्रश्न नाहीये. ते स्वतः दिव्य रेकी शक्ती ऊर्जा ठरवते. पेशंटची गरज काय आहे तेवढीच ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होते. आणि रेकीचा शक्तिपातानंतर तुम्ही म्हणू शकत या अब मैं आपको स्पर्श कर दूंगी और आपका सब बीमारियां हल हो जाएंगी. करू शकता. पण एक लक्षात घ्या तो अहम आपल्यामध्ये आणायचा नाही. कारण ती ऊर्जा त्याची आहे. ऐश्वर्य ऊर्जांचा वापर त्याची ऊर्जा म्हणून करायचा आहे. जिथे व्यक्तीतला मी पुढे येतो तिथे खूप काही गमवावं लागतं. कारण जेव्हा तुम्ही शून्यात राहून काम करता तो ब्रह्मांड तुमच्याकडून खूप काही चांगलं घडवतो. पण जिथे तुम्ही माझ्यातला मी जागृत करता असलेलंही गमवावं लागतं. राजांची राजेशाही पण टिकली नाही. बरोबर की नाही? त्या किल्ल्यांवरचं सोनं देखील एका पिढीत ज्या किल्ल्यांना सोने लागलेले होतं त्या किल्ल्यांवर सोनं काढून टाकलेलं आहे. घेऊन गेले दुसरे लोक. का बरं? कुठेतरी माझ्यातला मी मोठा झाला त्या शासकाचा आणि मग पतनाचा काळ येतो. आणि मग आपण तर सर्वसाधारण लोक मग आपण कशाला मी मध्ये आणायचा? कारण आपली अवस्था काय आहे? जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना. या बात ध्यान में रखो. जिस दिन उसने सबेरे त्या 10 लाख लोकांची चाबी भरायला राम विसरले तर आपल्याला भेटणार नाहीये मग दुसऱ्या दिवशीचा. मग आपली रोज चाबी ते भरून राहिले, रोज प्राण ऊर्जा घेऊन पाठवून राहिले तर जिंदगी जी लो. आणि म्हणून त्या जीवनाला आनंदाने आपल्याला जगायचं आहे. त्याच्यानंतर रेकी कालावधीमध्ये पर्याप्त मात्रेमध्ये पाणी पिणं गरजेचं आहे. तुम्हालाही मी दिसत असेल 1 तासात भरपूर पाणी पिते. असे माझे 4 तासाचे 5 तासाचे सेशन डेली चालतात. आणि म्हणून माझं वॉटर इनटेक चांगला. का बरं? कारण जेव्हा आपल्या शरीरामध्ये ज्या काही अशुद्धी आहे त्या कारण 70% पाण्याने बनलेलं आपलंही शरीर आहे. ठीक आहे. अजून बरेच लोक प्रश्न करतात, मॅडम अमावस्या आणि पौर्णिमेला आमच्या तब्येती बिघडतात. किती लोकांचा प्रश्न आहे? त्यांच्यासाठी उत्तर, का तब्येती बिघडतात? प्रत्येक वेळेस ब्लॅक मॅजिक वगैरे परिणाम नसतो. काय असतं? या पृथ्वीवर 70% पाणी आहे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. आता एवढ्या मोठ्या समुद्राला किती मोठं पाणी आहे समुद्राचं? त्या चंद्राच्या पौर्णिमा आणि अमावस्येमुळे त्या चंद्राच्या शक्तीमुळे पौर्णिमेला समुद्राला भरती येते
आणि अमावस्याला ओहोटी जाते. म्हणजे एवढ्या मोठ्या समुद्राला उचलून धरण्याची ताकद त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आहे. मग आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. मग त्या अमावस्या पौर्णिमेचा इफेक्ट आपल्या शरीर यंत्रणेवर होणार नाही का? थोडा विचार करा. त्याच्यात काही ब्लॅक मॅजिक या किसी ने कुछ का किया कुआ ऐसा नहीं होता. ठीक आहे, जिंदगी को थोडा सायन्स के नजर से देखो. मी रेकी, कारण भारतामध्ये रेकीला पूर्ण अंधश्रद्धा. अरे आम्ही 2014 पासून संघर्ष करतोय की अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये रेकीला स्थान द्या. लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून मागे टाकल्या जातं का? तर इथे रेकी शिकवणारे त्यांचे कपडे बदलतात, त्यांचे अवतार बदलतात. सायंटिफिक वेने घ्या ना. हा, 1-2 क्रिस्टल प्रोटेक्शनसाठी मी पण घालते, ठीक आहे. आपल्या धर्मसंस्कृतीनुसार आपण रुद्राक्षाची माळ किंवा अजून जपमाळ घालू शकतो, ती आपली संस्कृती आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही खूप सारं घालाल आणि कपडे घालाल मग रेकी शिकवाल, तर मग लोक काय म्हणतील? रेकी अंधश्रद्धा आहे. बरोबर की नाही? लोक तर रेकीला ब्लॅक मॅजिकचंच रूप समजतात. आणि मी इतक्या वर्षापासून संघर्ष करते त्याच्यासाठी की रेकीला, अरे विचार करा, जी रेकी विदेशांमध्ये हॉस्पिटलला वापरल्या जाते आणि त्याच रेकीला भारतात अंधश्रद्धा म्हणतात. मग याला जबाबदार कोण आहे? आमचेच काही गुरु बंधू गरीब भगिनी जे आपले रूप बदलून बदलून रेकी शिकवून राहिले. अरे जी ऊर्जा माझी इच्छा आहे की जसं विदेशांमध्ये हॉस्पिटलला मान्यता आहे ना रेकी देण्याची, माझ्या भारत देशामध्ये जर झालं किंवा प्रत्येक घरामध्ये केलर तयार झाला ना, खूप सारा आपल्या औषधांचा बचाव होऊ शकतो. नुसतं रेकीच नाही, मी 5 आयामावर काम करते. आहार, विहार, विचार. त्याला रेकी ऊर्जांची साथ आहे. म्हणजे आध्यात्मिक पर्व म्हणून आपण या ब्रह्मांडी ऊर्जांना घेऊ शकतो. पण व्यक्तीचा आहार, विहार, विचार आणि त्याच्यासोबत या देहाला आवश्यक असलेला आराम देखील देणं गरजेचं आहे. हे 4 आयाम ठीक केल्यावर याला मजबूत करण्यासाठी 5वा आयाम म्हणजे ही दिव्य रेकी शक्ती. नाहीतर कितीही रेकी शिका, कितीही तुम्ही ब्रह्मांडीय नॉलेज घ्या किंवा तुम्हाला वेदांचं पठण करा, काही फायदा होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जो आपल्या शरीराला महत्व द्यावं लागेल, आहार, विहार, विचार, आराम आणि रोज त्या ईश्वरासमोर ग्रॅटिट्यूड, ज्यांनी आपल्याला प्राण ऊर्जा दिलेली आहे. तुम्ही कुठल्याही धर्मपंथाला म्हणा, काही माहित त्याला फरक पडणार नाही. पण आयुष्य खूप सुंदर आहे. कुठल्या तरी सकारात्मक ऊर्जांना कनेक्ट करणं गरजेचं आहे. 1च मिनिट. आमच्याकडे थोडंसं एक इमर्जन्सी आपला इन्व्हर्टरचं काम करणार आहे, तर आज आपल्याला थोडं 10 मिनिटं लवकर थांबावं लागेल. आपण भेटणार आहे आता सोमवारी. शनिवार रविवार क्लासला सुट्टी असते आणि आपण केव्हा भेटणार आहे, तर सोमवारी आपल्या नियमित वेळेवर 3 वाजता. मग 3 वाजता सोमवारच्या सेशनमध्ये सांगेल की मंगळवारच्या शक्तिपातासाठी तुम्हाला काय काय तयारी करायची आहे. आणि त्याच्यानुसार मंगळवारी पहाटे 5:15 आपला शक्तिपात होईल. आणि मंगळवारपासून तुमचे अमेझिंग सेशन चालू होतील की प्रॅक्टिकल राहतील सगळे. औरा बघणं, डोळ्याने औरा बघणं, स्पर्शाने लोकांना हील करणं, चक्रांची एनर्जी आणि मनीमंत्र, असे सगळे प्रॅक्टिकल सेशन आपले राहणार आहे. भेटूया याच ऊर्जांसोबत येणाऱ्या सोमवारी. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.